हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसानंतर, अगदी आठवड्यानंतर तुमच्या सर्वांसोबत व्हिडिओ येतोय. कारण माझ्या खूप साऱ्या असाइनमेंट्स होत्या, ज्या मला पूर्ण करायच्या होत्या. त्याच्यामुळे मला खरंच वेळ मिळत नव्हता. तर म्हणून आज म्हटलं की चला तुमच्या सर्वांसोबत छान असा मस्त व्हिडिओ शेअर करू. तर छान तुळशीची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. तर श्रावण महिना आता खास करून आपला सुरू होतोय आणि उद्या आहे अमावस्या. म्हणजे उद्याची जी अमावस्या आहे ती आषाढ अमावस्या म्हटलात. आणि आषाढ अमावस्येला आपण दीपपूजन म्हणजे दिव्यांची आवस हा दिवस म्हणतो आपण, तर तो सुद्धा आहे. तर मग उद्याची पूजा आपण कशाप्रकारे करायची किंवा काय काय करायचं तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे हे सगळी साफसफाई आता सध्या सुरू आहे. तर माझी श्रावणाची साफसफाई तर पहिली किचनपासूनच होते. पहिला क्रमांक तर माझ्या किचनचा असतो. कारण ओव्हरऑल बऱ्याचशा गोष्टी साफ ठेवायचा प्रयत्न माझा असतोच. तर किचनकडे एवढं जास्त लक्ष देता येत नाही मला. तर जेव्हा वेळ मिळतो ना, तेव्हा हा समोरचा प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यानंतर गॅस आहे, हे सर्व मला स्वच्छ करायचं असतं. आणि हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजे रात्री पाणी आलं होतं. माझ्याकडे 2 टाईम पाणी येतं. सकाळी 7 ते 10 किंवा कसं तरी असतं. कारण हल्ली लवकर जातंय पाणी. कदाचित पाण्याचा तुटवडा प्रॉब्लेम असल्यामुळे कदाचित हा असेल. तर नाहीतर तेवढं जास्त वेळ पाणी असतं. आणि पुन्हा जी संध्याकाळी पाणी येतं ते 9:30-9 पर्यंत असतं, 8 वाजता जे येतं. तर बऱ्यापैकी पाण्याचा माझ्याकडे वापर असतो आणि खूप छान पाणी वापरता येतं, कारण पाणी जास्त वेळ असतं त्याच्यामुळे. आणि मेन म्हणजे टाकी पण माझी जास्त लिटरची असल्यामुळे मला ते सफिशियंट पडते बाकीच्या सर्व कामांसाठी. तर अशा प्रकारे ते सगळं स्वच्छ घासून घेतोय. तर दीप अमावस्येची पूजा कशाप्रकारे करायची? तर ह्याच्यासाठी ना मागच्या वर्षीचा आपला रेफरन्स व्हिडिओ आहेच. तो मी इथे टॅग नक्की करेन. तुम्ही तो नक्की पहा. मी नक्की टॅग करेन इथे. किचनचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, की जेव्हा आपण सगळी फोडण्या वगैरे घालतो, तर माझ्या इथे चिमणीची अशी काही व्यवस्था नाही आहे. तर त्याच्यामुळे खूप चिकट, चिवट, तेलकटपणा सगळा तो उडतो. तर त्याच्यामुळे ते सर्व चिकट-चिकट होतं. मग ते असं विकलीतून किंवा महिन्यातनं तर म्हणताच नाही ना, मला महिन्यातनं हे काम 2, 5-6 वेळा होत असेल. अजिबात नाही. तर म्हणजे महिन्यातनं तर मी अजिबात एकदा म्हणजे तुम्ही म्हणाल की महिन्यातनं एकदा तर अजिबात नाही जमणार मला. हे नेहमी माझं कंटिन्युअसली असतं. कारण स्वयंपाकघर हा देवी अन्नपूर्णेचा स्थान आहे. आणि ज्या घरात नेहमी चांगलं-चांगलं शिजतं, चांगलं-चांगलं खायला मिळतं, त्या घरामध्ये देवी अन्नपूर्णाची कृपा असते. अर्थात माझ्या घरावरती अन्नपूर्णेची कृपा खूप आहे. जे हवं ते मला खायला मिळतं. जे हवं ते मी स्वतःचं स्वतः बनवून खातो. जे हवंय ते सगळं मिळतं. तर म्हणून माझं स्वयंपाकघर नेहमी असं छान स्वच्छ असलं पाहिजे, छान सुंदर असलं पाहिजे, असा माझा नेहमी विचार असतो. जेवढ्या गोष्टी जमतात ना, मी तेवढ्या करतो. आता हा भाग जमत असेल, तर मी तेवढा स्वच्छ करणार. तो भाग जमत असेल, तर मी तेवढा स्वच्छ करतो. हे सगळं झाल्यानंतर तो समोरचा जो भाग दिसतो, जिथे मसाल्याच्या बरण्या वगैरे आहेत, तर मग मी तिकडचं सुद्धा साफ करून घेतलं लगेच. ते मी शूट नाही केलं. तर उद्या दीप अमावस्या आहे. तर दीप अमावस्येची पूजा कशी मांडायची, आज हे मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. तर दीप अमावस्येची पूजा ना, मागच्या वर्षीचा एक व्हिडिओ आहेच. पण तरी पण मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो, की दीप अमावस्येची पूजा कशाप्रकारे मांडाल किंवा कशाप्रकारे कराल. तर दीप अमावस्येची पहिली पूजा जेव्हा तुम्ही जिकडे तुम्ही मांडणार आहात, तिकडची जागा स्वच्छ छान पुसून घ्यायची. त्याच्यानंतर तिकडे स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही कुठल्याही रंगाने, म्हणजे रांगोळीनेच आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. किंवा कुंकवाने वगैरे बरेच जण काढतात. तुम्ही तसं सुद्धा करू शकता. पण कुंकवाने काढलं की आता सध्या आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहतो. सो तो कलर म्हणजे कुंकवाचा जो, आणि जरी ओरिजिनल रंग असते, म्हणजे ओरिजिनल जरी कुंकू असला तरीसुद्धा ते थोडंफार रंग सोडतंच. कितीही तुम्ही ओरिजिनल वापरलं तरीसुद्धा. तर त्याच्यामुळे मोस्टली मी सुद्धा रांगोळीनेच, लाल कलरची जी रांगोळी असते ना आपली, तर त्याच्यानेच मी छान मस्त नेहमी कुंकू म्हणजे हे करतो, स्वस्तिक जे आहे ना आपलं ते काढत असतो. कुंकवाने मी कधीही जमिनीवरती काही असं करत नाही मोस्टली, तरी सफेद लाद्या असतात, तर त्याच्यामुळे मी ते करत नाही. आता माझ्या घरची जी फ्लॅट सिस्टम आहे सो त्याच्यामध्ये ऑफ व्हाईट कलरच्या सर्व अशा लाद्या आहेत, तर त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा ती शेवटी दिसतात. तर काय करायचं, त्याच्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची किंवा तुम्ही तांदळाची रास ठेवू शकता आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्याकडे सुपारी असते, तर सुपारी प्रतीक म्हणून तुम्ही ठेवू शकता. तर सुपारीचं पहिलं पूजन करून घ्यायचं, म्हणजे गणेश पूजन पहिलं करायचं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे जेवढे केवढे दिवे असतील तेवढे सर्व दिवे घ्यायचे. आणि एक मुख्य दिवा किंवा एक आपल्या समया ज्या असतात मुख्य, त्या 2च समयांखाली किंवा एकाच समयांखाली आपण तांदूळ ठेवायचे. सर्व समयांच्या खाली तांदूळ ठेवायचे नाहीत.
तुमची मर्जी, तुम्हाला ठेवायची असेल तर तुम्ही जरूर ठेवू शकता. पण एक कुठली तरी एका समईच्या खाली जरी ठेवलात तरीसुद्धा चालेल. तर किंवा 2 समईच्या मॅक्झिमम. मिनिमम. तर मग ते झालं. त्याच्यानंतर त्याच्या हळदी-कुंकू वाहून त्याचं पूजन करायचं. त्यावर समई ठेवायची, दीपप्रज्वलन करायचं आणि सर्व दिव्यांची जशी आपण पंचोपचार पूजा करतो, अगदी म्हणजे थोडं पहिलं पाणी शिंपडायचं सर्व दिव्यांवरती, मग थोडं दूध शिंपडायचं, मग पुन्हा पाणी शिंपडायचं, म्हणजे अभिषेक केल्यासारखं त्यांचा अर्थ होईल. त्याच्यानंतर हे सगळं तुम्ही तुळशीने शिंपडू शकता किंवा फुलांनीसुद्धा शिंपडू शकता. त्याच्यानंतर हळदी-कुंकू लावायचं आणि जशी तुम्हाला पूजा करता येईल, अगदी तशाप्रमाणे त्याची पूजा करायची. आणि जे 5 आपण किंवा 5 किंवा 7 आपण जे कणकेचे दिवे बनवतो त्यांचे ते मेन दिवे असतात. तर त्यांचीसुद्धा तशाच प्रकारे आपण पूजा करायची. ते बरेच जण काय जण गुळामध्ये बनवतात, म्हणजे गुळाचं पाणी जे असतं ना त्याच्यामध्ये बनवतात. तर काय जण फक्त असेच बनवून ते वाफवतात. तुमची मर्जी, तुम्हाला जसं जमेल तशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. आता हे मस्त कुंकू होतं माझ्याकडे, तर ते म्हणजे थोडंफार उरलं आहे कारण रिस्टोअर करायचं आहे कुंकू. तर त्याच्यामुळे बरणी स्वच्छ घासून घ्यायची होती मला. तर त्याच्यामुळे ते मी कुंकू एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आता मी ती बरणी पूर्णच्या पूर्ण साफ केली. आणि हा व्हिडिओ त्याच्या दुसऱ्या दिवशीचा आहे, म्हणजे आजचा, म्हणजे जेवढा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. आज 11 ऑगस्ट आहे आणि ते मी तुमच्या सर्वांसोबत आजचाच हा व्हिडिओ, हा नाश्त्याचा व्हिडिओ आहे. कोणाच्या घरी चहा चपातीचा नाश्ता असतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लास्ट टाईम जेव्हा मी शेअर केलं होतं तेव्हा बरेच जण मला म्हणाले होते की हे आम्ही अजूनही खातो. तर आम्हीसुद्धा अजूनही खातो, पण आमच्याकडे संडेला थोडं वेकअपली चेंज असतो थोडाफार. म्हणजे वीकली नाश्ता जो म्हणतो ना आपण, तर तो थोडाफार असतो किंवा मला जमलं तर मग मी तो थोड्याफार गोष्टी असतात, तर त्या आम्ही करून घेतो. तर दीप अमावस्येला मागच्या वर्षी म्हणजे दीप अमावस्येचा नाही, मागच्या वर्षी दिवाळीला मला खूप छान छान गिफ्ट्स आले होते सबस्क्रायबर्सकडनं. तर त्याच्यामध्ये एक गिफ्ट होतं ते म्हणजे उरली पात्र, जे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. तुम्ही बघा तो व्हिडिओ, म्हणजे पूर्ण कंटिन्यू करा. तर मग मी कशा प्रकारे मी करू शकतो दीप अमावस्येला त्याचं पूजन, तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. कारण काय अजून गोष्टी मला सुचल्या नाही आहेत, तर त्या पण ऑन द स्पॉट मला सुचतात जेव्हा मी पूजा करतो. तोपर्यंत त्या काही गोष्टी मला सुचत नाहीत. आणि प्रत्येक पूजेला माझं हेच असतं. थोड्याफार गोष्टी प्री प्लॅन असतात, की असा कॉन्सेप्ट डोक्यामध्ये आहे, असं स्ट्रक्चर डोक्यामध्ये आहे. पण त्याच्यानंतर जे काही करायचं असतं ते त्या पूजेमध्ये करतानाच समजतं. अशा प्रकारे थोडीफार श्रावणाची साफसफाई सुरू झालेली आहे. असं नाही की श्रावण महिना, का आता श्रावण महिना आला की लगेचच आपले गणपती बाप्पा सुद्धा बसणार आहेत. तर त्याआधी म्हणजे श्रावण महिन्याच्या आधीच जरी तुम्ही साफसफाई केली तर श्रावण महिना पवित्र महिना मानला जातो आणि त्याच्यामध्ये आपलं घरही स्वच्छ राहील आणि गणपती बाप्पा येणार आहेत तर बाप्पांसाठी सुद्धा घर छान साफ राहील. आपल्या घरी बाप्पा बसो वा नको बसो, तर त्याच्यामुळे तरी पण माझी थोडीफार बेसिक क्लिनिंग ही मध्ये सुरूच असते. तर म्हणून ऑलमोस्ट घर साफ आहे. किचन थोडंफार प्रॉब्लेम होता असतो, तो सॉर्ट आउट झालाय. किचन पण आता छान साफ झालेलं आहे. तर उद्या आहे आपली दीप अमावस्या. तर पाऊस पडतोय आणि वरनं हे हॉर्न्सचा आवाज, त्याच्यामुळे प्लीज तो इग्नोर करा. ओके. कारण फर्स्ट फ्लोअरवर आहे, सो त्याच्यामुळे खालती पटकन आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो शूटच्या वेळेला. तर उद्या दीप अमावस्या आहे आणि दीप अमावस्येची आपला मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे, तर तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केला होता. तो रेफरन्स व्हिडिओ म्हणून तुम्ही बघा की कशी पूजा करायची, काय करायची. फक्त मागच्या वर्षीच्या पूजेमध्ये माझ्या मते माझ्याकडनं चूक झाली होती की मी गणेशाचं स्थापना तिथे मूर्ती ठेवून पूजा केली होती. नामस्मरण मी सुरुवातीला केलं होतं, पण तिथे मूर्ती मी ठेवली नव्हती. तर उद्या कसं काय आपण करू शकतो, तर त्याच्यासाठी ना लास्ट टाइम दिवाळीला उरली मला एका सबस्क्रायबरनी गिफ्ट केली होती. लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवली सुद्धा होती, आता त्यांचं नाव आठवत नाहीये, सॉरी. पण त्यांनी ही उरली मला गिफ्ट केली होती मागच्या वर्षी. 2 उरली आहेत माझ्याकडे आता सध्या करंटमध्ये. तर ही दिवाळीला मला मिळाली होती उरली. खूप छान आहे, मला खूप आवडते ही उरली आणि दिसायला सुद्धा ही खूप छान सुंदर आहे. पण ह्या उरलीचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतो, म्हणजे त्यांनी दिलाय म्हणून हा प्रॉब्लेम नाही सांगत आहे. पण ह्या उरली म्हणजे जेव्हा मी ह्या उरली तेव्हा आता मागच्या वर्षी ह्या रिलीज झाल्या होत्या, तेव्हा ह्या खूप ट्रेंडला होत्या. त्या 2 वर्ष चालल्या. आता यावर्षी दिवाळी येईल तेव्हा सुद्धा ही उरली चालेल. पण ना या उरलीवरती जो कलर केलाय ना, हा कलर, तर हा स्प्रे पेंट आहे एक्झॅक्टली. ओके. तर हा स्प्रे पेंट आहे, तर त्याच्यामुळे ह्याचा जो काय कलर आहे ना, जरी आपण वॅक्सचे दिवे लावले, चला समजा आपण वॅक्सचे दिवे असे ठेवले, तरी सुद्धा त्या हीटमुळे काय कलर जातो. तसं माझी मम्मीने जी मला उरली घेतली होती तिची हालत मी काय केली आहे बघा.
म्हणजे ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी वापरली होती मागच्या वर्षी. पण ह्याच्यावरती ते वॅक्सचे दिव्याचा धक्का बसून तो वॅक्स तो ह्याच्यावरती पडला आणि ह्याच्यावरती वॅक्स पडल्यामुळे त्यातला ते असे करकर करकर लागले. तरी मला जेवढं जमलं मी तेवढं तो वॅक्स काढण्याचा प्रयत्न केलाय. पण आता मी ह्याचा प्रयत्न करणार की ह्याला मला पेंट करायचंय. ओके, कारण मला ही उद्या छान सुंदर ठेवायची कारण की माझ्या मम्मीने मला घेतली आहे. ओके, तर उद्या दोन्ही उरली वापरणार आहे. बघू कुठली वापरता येते, कसं काय होतंय दीप अमावस्येच्या पूजेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या यंदाच्या महाभारत समयाची माझी खूप इच्छा होती की माझी महाभारत समयी माझ्याकडे असावी आणि माझ्याकडे यंदा ती आहे. तर छान त्याची सुद्धा पूजा करता येईल. आणि सर्व समया वगैरे आहेत, वॅक्सचे दिवे आणलेले आहे, ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे. आता गणपती बाप्पाची तयारी ना, तुम्ही मला विचारलं होतं म्हणून तुम्हाला सांगतो की गणपती बाप्पाची तयारी आतला ऑगस्टच्या एंडिंग पासून सुरू करू, कारण त्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतो. तर तिकडचं मॅनेज झाल्यावरती मी इकडे स्टार्ट करू शकतो. नाही तर खाली फुकट मी इथे सुरुवात करायचो आणि मग ते सामान इथेच राहायचं. त्याशी इथे जाऊन ते धुळीत हे होण्यापेक्षा लेट सुरू केलेलं बरं. कारण आता सर्व काय काय गोष्टी वेगवेगळ्या पडत चालल्यात, तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या पडत चालल्या त्याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. म्हणजे कोणाला वेळ असतो, कोणाला वेळ नसतो. का आता बहीण पण माझी एका ठिकाणी बाहेर जाते, तर त्याच्यामुळे खूप म्हणजे ती म्हणजे कलाकुसरी जास्त आहे तिच्यामध्ये, तर ती जास्त या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड आहे. बट मी तिला हेल्प म्हणून करेन, पण जास्त पण हे करू नाही शकत. माझा विचार आहे की मी मोर प्रिंट करणार आहे. बघू जसं जमेल तसं. पण आता पहिली उद्याची पूजा मी उरकून घेतो. तर ह्या उरलीचं मी काय करू, पेंट स्प्रे पेंट तर मला महाग पडेल. तर महाग पडेल असं नाही, मी घेऊ शकेन, पण तो कलर पुन्हा यूज होईल का की नाही यूज होणार आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे घ्यायला काही हरकत नाही, पण ती गोष्ट पुन्हा सुद्धा यूज आली पाहिजे. तर एका गोष्टीसाठी वापरली आणि ती पुन्हा खराब झाली, सुकलं विकलं तर काय करणार. तर त्याच्यामुळे चला, आता मी पहिली ती माझी कुंकवाची बरणी आहे ती स्वच्छ करतो. दीप अमावस्येचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत शेअर केलेला आहे, या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय. तर आता पहिलं मला लादी पुसायची, लादी पण पुसतो आणि ती बरणी सुद्धा साफ करतो. त्याच्यानंतर मग आता जी कुंकवाची माझी जी बरणी होती, म्हणजे जेव्हा केव्हाही तुम्ही आता हे कुंकू जेव्हा तुम्ही स्टोअर करता, तर त्यावेळेस तुमची काचेचीच बरणी असते. म्हणजे प्लास्टिकच्या बरणीमध्ये काय होतं, ते रंग फेड पडतो एकदम थोड्या कालावधी. म्हणजे जेवढे वर्ष किंवा महिने तुम्ही ठेवत असाल त्याच्याने रंग फेड पडत जातो. जेव्हा तुमची काचेची बरणी असेल ना, तर काचेच्या बरणीमध्ये कुंकू खूप छान राहतं. आता ही माझी काचेचीच बरणी आहे, त्याच्यामध्ये कुंकू बघा कितीचे छान असं भडक लाल होतं, मस्त छान. आणि ते ओरिजिनलच कुंकू आहे, खूप छान कुंकू आहे. तर ही बरणी कशी जेव्हा संपत येते तेव्हा मी ही पूर्ण स्वच्छ करतो, जेणेकरून ती स्वच्छ याच्यामध्ये कुंकू राहील आणि छान राहील. तर त्याच्यानंतर आता हे कुंकू रिस्टोअर करायचं आहे, म्हणजे नवीन आणलेलं आहे कुंकू. तर हे जुनं कुंकू आहे, ते कुंकू मी मिक्स करतो आणि मग ते ठेवतो. त्याचा रंग काहीही चेंज होत नाही किंवा काही रिॲक्शन वगैरे होत नाही. तशाच्या तसं कुंकू राहतं, कारण दोन्ही कुंकू ओरिजिनलच आहेत, हळदीचेच आहेत. तर त्याच्यामुळे काहीही त्याला होत नाही, स्वच्छ म्हणजे छान राहतं कुंकू. भले आपण मिक्स केला तरी. मिक्स करायचं आणि चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे जर काही चुकून समजा काय पडलं असेल किंवा काय असेल तर ते पूर्ण क्लीन होतं आणि कुंकू देवांना फ्रेश फ्रेश लावता येतं. तर बघा किती छान आणि भडक रंग आहे कुंकवाचा. आणि बरणीसुद्धा आता स्वच्छ घासून ठेवली आहे. आता ती पूर्ण वाळली, सुकली, पुसून पुन्हा पुन्हा वाळवणार 2-3 तासासाठी. त्याच्यात पाण्याचा झुंडही अंश होणार नाही आणि मग कुंकू भरणार. चला, आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि उद्याचा आपला जो दीप अमावस्येचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला परवाच्या दिवशी येणार आहे.